सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट असा चटपटीत नाश्ता। त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, पाव वाटी रवा घ्यायचा आहे, त्यात चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, चांगला थोडा क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो। इथे मी पाव चमचा कलौंजी घालते, ही माझ्याकडे आहे म्हणून घालते, नाही घातली तरीही चालेल। यामध्ये आपण 2 चमचे तूप घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचे, चांगलं मळून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित तूप मळून लावून झालंय पिठाला, असा गोळा होतोय म्हणजे आपलं जे तूप आहे हे परफेक्ट आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीसारखं मऊ पीठ मळून घ्यायचे। बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे, हे मऊ असायला पाहिजे कारण आपण त्यात रवा घातलाय, तो भिजला की ते पीठ आणि घट्ट होणार आहे। आता हे असंच अर्धा तास झाकून ठेवूया। यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे। आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण एक झटपट स्टफिंग करून घेऊया। इथे मी उकडलेले बटाटे घेतले, ते थोडेसे मॅश करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित मॅश झालेले आहेत। यात आपण घालणार आहोत हा एक अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घालायची। इथे हे मी आलं आणि मिरची आपल्याला जेवढी तिखट हवंय त्या चवीप्रमाणे क्रश करून घेतलेली आहे। त्यानंतर यात घालूया पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा तिखट घालायचं। आपण मिरची घातली आहे, 1 मिरची घातली आहे मी, थोडंसं तिखट, त्याची ही चव छान लागते ह्याला। अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालूया आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची। सर्वात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। हे बघा आपलं स्टफिंग तयार आहे। हे बघा आपलं पीठ छान भिजलेलं आहे आणि आपलं स्टफिंग सुद्धा तयार आहे। आता आपण कचोरी करायला घ्यायची। याचे आपण आधी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला जेवढ्या मोठ्या करायच्या असतील तेवढा गोळा घ्यायचा आहे। हे बघा हा एवढा गोळा घेतला तर व्यवस्थित आकारात कचोऱ्या होतात। आता आधी आपण गोळे करून घेऊया। बघा यात आपले 8 गोळे झालेले आहेत। आता आपण कचोरी करायला घ्यायची आहे। याला पीठ लावायची गरज नाहीये, पुरी लाटून घेऊया आधी। त्यामध्ये हे आपलं स्टफिंग आहे, ते भरून घ्यायचं व्यवस्थित। आता हे सगळं गोळा करूया। हे बघा आणि हे असं गोल ट्विस्ट करायचे म्हणजे तेलामध्ये हे उघडणार नाही आणि हे वरचं जे जादा पीठ असेल ते काढून घ्यायचं आणि आता ही अशी व्यवस्थित दाबून घ्यायची। ही आपली कचोरी तयार आहे। अशा सगळ्या आधी करून घेऊया। सगळीकडून अगदी सारख्याच जाडीची पुरी करायची। अगदी झटपट होणारा नाश्ता आहे, याला फार वेळ लागत नाही आणि तेवढा चटपटीत पण आहे। हे वरती असं ट्विस्ट करायचं म्हणजे तेलात टाकल्यावर आपली कचोरी उघडणार नाही आणि हे असं वरून प्रेस करायचं। अशाच सगळ्या कचोऱ्या आपण करून घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल अगदी कडकडीत नाही तापवायचं, नाहीतर मग कचोरी लगेचच
लाल होते. आता ही जी आपण सील केलेली बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि तेलात सोडायची. हे बघा, हे असे बुडबुडे येतील ना, ते परफेक्ट तेल आहे तापलेलं. ह्याच्यापेक्षा जास्त तापवायचं नाही आहे. आता या आपल्या मोठ्या आहेत कचोऱ्या, त्यामुळे मी 3च घातलेले आहेत. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि सावकाश होऊ द्यायचं आहे. हे बघा, आता हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाही आहे. सावकाश होऊ द्यायचे आहेत, नाहीतर ते आतमधून कच्च्या राहतात. आता हे बघा, एका बाजूने छान लाल झालेले आहेत. पलटून घेऊया. छान असा रंग यायला हवा. आता गॅस थोडासा वाढवला तरी चालेल. हे बघा, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान रंग आलेला आहे. हे काढून घेऊया. आणि आता बाकीच्या अशाच तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला टाकताना सील केलेली बाजू खाली टाकायची आहे. हे बघा, आपल्या गरमागरम कचोऱ्या तयार आहेत. बटाट्याची कचोरी आहे ही, आणि ह्याला फार काही मेहनत करावी लागत नाही. अगदी झटपट तयार होतात आणि गव्हाच्या पिठापासून असल्यामुळे तेवढ्याच पौष्टिकही आहेत. या तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चिंचगुळाची चटणी किंवा हिरवी चटणी कशाही सोबत सर्व करू शकता. नुसत्या खाल्ल्या तरीही छान लागतात. मी आता एक तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा, अगदी खुसखुशीत झालेले आहेत. अतिशय छान झाले आहेत. अगदी तुम्ही नक्की करून बघा. आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.